ही गदा जी मिळाली ती नितीन खुर्दला नितीन खुर्दला. पण नितीन खुर्दबरोबर कुस्ती खेळताना एक इंटरनल तुम्हाला भीती असायची का हो, मोठा पैलवान नाही, आहे, असं- घातक पैलवान आहे, असं होतं का हो? घातकचा म्हणजे कसं आहे, नितीन खुर्दची उंची कमी होती आणि माझी जास्त होती, मला तेव्हा थोडं वाकून कुस्ती करावं लागायची. डोपिंग मध्ये जर अडकला नसता तर तो एक मोठा इतिहासामध्ये नाव राहिला असं पैलवान झाला असता का हो? हो झाला असता, पण शेवटी डोपिंग हा विषय थोडासा आता खूप म्हणजे चालू आहे. भरपूर चालू आहे. ज्यावेळेस आपण करणमध्ये राहतो, फॉर्म मध्ये राहतो, त्यावेळेस आपल्याला आपण काय करतो याचं भान राहत नाही, की आता आपण करू शकतोय, कुस्ती करतोय, एवढी मेहनत करतोय, आपण एवढी मेहनत केली, आता आपण अजून जास्त करतोय, आपण एवढा होतोय, अजून कुस्ती करतो, कोणाला ऐकू शकत नाही. पण हे डोपिंगच्या ते आहारी गेल्यामुळे इतकं म्हणजे बेकार कंडिशन झाली की आता तिथून पुढे जी चालू झालंय आता इथपर्यंत ही सगळं डोपिंगनं इतकं म्हणजे बेकारी आणली की जास्त करून आता आमच्यासारखे पहिल्यांदा विचार करतात की मुलाला तालमीत ठेवायचं का नको. आपल्या पाश्चात्य पाठीमागे जर काय डोपिंगचा विषय झाला पोरग्यांनी तर केलं काय करायचं? आयुष्य बरोबर होतं ना. हे तुम्ही स्वतः डोळ्यानं बघितलेलं आहे. बघितलेलं आहे, समोरच झालंय आमच्या आता.